दलित पॅन्थर चळवळीचे संस्थापक नामदेव ढसाळ यांच्या जीवनावरील चल हल्ला बोल या चित्रपटाला सेन्सॉर बोर्डानं प्रमाणपत्र नाकारलंय आणि त्यामुळे आता सेन्सॉर बोर्डच्या अधिकाऱ्यांच्या विरोधात कारवाई करावी अशी मागणी केली जाते। दरम्यान यावरती आता नामदेव ढसाळ यांच्या पत्नी आणि कवयित्री मल्लिका अमीर शेख यांनी पत्रकार परिषद घेत नाराजी व्यक्त केली आहे। तसंच मल्लिका शेख यांनी थेट केंद्र सरकारला अधिकाऱ्यांच्या नियुक्तीवरूनच सवाल उपस्थित केलाय। नामदेव ढसाळ कोण असा प्रश्न विचारणाऱ्या अधिकाऱ्यांचं निलंबन करावं अशी मागणी देखील मल्लिका अमीर शेख यांनी केलेली आहे। तर महेश बनसोडेंनी चित्रपट काढताना परवानगी घेतली नाही असाही दावा त्यांच्या पत्नीने केलाय। ज्या लोकांनी हे फिल्म केलेली हल्ला बोल त्या माणसांनी कुठल्याही तऱ्हेनं माझी परवानगी घेतलेली नाही। कॉपीराइट ॲक्ट प्रमाणे 50 वर्षानंतर एखाद्या लेखकाचं किंवा माणसाचं जे साहित्य आहे ते सगळ्या लोकांचं 50 वर्षानंतर होतं। तोपर्यंत ही इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी आहे आणि ती वापरण्याचा आणि त्याचा गैरफायदा घेण्याचा कुणालाही अधिकार नाही आहे। हे मी या प्रेस कॉन्फरन्सद्वारे सगळ्यांना सांगू इच्छिते की जे लोक अशी दुकान मांडतील आणि नामदेवच्या नावाचा किंवा त्याच्या प्रतिमेचा गैरवापर करतील त्यांना मी कायद्याच्या भाषेतच मी त्यांना शिकवेन। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।